आणि नाना पटोलेंनी केलेल्या आरोपावरती आमदार नरेंद्र मेहता सध्या बोलतायत. थेट जाऊया. सर, तुमच्यावर 7-11 जी काय कंपनी आहे त्याचं मुद्रांक शुल्क आहे ते तुम्ही भरलं नाही आहे. त्या संदर्भामध्ये भूमाफिया नरेंद्र मेहता अशा पद्धतीचं एक पत्र समोर आलेले. काय नेमका सगळा प्रकार आहे? बघा, नाना पटोले साहेबांनी काल जे आरोप लावले ते बिनबुडावाचे आरोप आहे. आमचे राजकीय शत्रूंनी एक हेडिंग टाकून भूमाफिया असं पत्र मान्य मंत्री महोदयांनी दिलं. तोच मंत्री महोदयांनी पारदर्शन सांगितल्याची इन्क्वायरी करा. असं कुठलंही आमचं कंपनीचं किंवा माझं स्टॅम्प ड्युटीचं कुठलाही घोटाळा नाही, काही नाही, एकदम पारदर्शक आहे. आता जे बोलतात की ते फायदा पोचवण्यासाठी सरकारने केलं, तर ते एम्युनिटी स्कीम आणलेली तर कोणी आणलेली? त्यावेळी नाना पटोलेजी सभापती होते आणि महाविकास आघाडीची होती. ह्याचं मिनिंग काय? माझा प्रश्न सोडून द्या. म्हणजे बाकी बिल्डरने जे एम्युनिटी स्पेस घेतली हे त्यांचे नाना पटोले साहेबांचे शब्द आहे की बिल्डराला मदत करण्यासाठी केलं. म्हणजे हे ते स्वतःच कबूल करतात आहे की महाविकास आघाडीने त्यावेळी बिल्डरला मदत करण्यासाठी एम्युनिटी स्कीम आणली होती का? हे त्यांनीच खुलावा करा. हे सगळे आरोप या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनता सांगतो हे बिनबुडावेचे आरोप आहे. आताही विविध महापालिकेत बघा, आपण टॅक्स संदर्भात एम्युनिटी स्कीम असते, कधी इन्कम टॅक्स असते, त्यावेळी ज्यांचे बाकी असतात ते भरून ते भरपाई करतात. ह्याच्यात कुठलाही घोटाळा नाही, भ्रष्टाचार नाही, सगळे आरोप बिनबुडावायचे आहेत. बावनकुळे असं म्हणतात की 10 ते 12 तक्रारी तुमच्याबद्दल त्यांच्या विभागाला आल्या होत्या. त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा त्यांनी बोलवलं आणि विचारलं की या तक्रारी नेमक्या काय आहेत, कोण करते तक्रारी, तर तुम्ही म्हणता एक बघा, तो हा नाही. आमच्याकडे असे 4-5 लोक आहेत जे ब्लॅकमेलर आहे, हिस्ट्री चीटर आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ते इकडेच नाही तर सगळीकडेच तक्रार करतात. कधी पोलीस स्टेशन, कधी इकडे, कधी तिकडे, काही ना काही तक्रार करतच असतात आणि त्या तक्रारामध्ये काही तथ्य नसतात. ठीक आहे, आता तरी आमचं सरकार आहे, पण हे तर त्यांचं गेल्या आमचं 2.5 वर्ष त्यावेळीपासून पण हे चालू होतं. हे कुठल्याही ह्याच्यात तथ्य नाही आहे. हे 2-3 लोक जे पेड वर्कर म्हणून आणि ब्लॅकमेलर, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, असे लोक हे तक्रार करत असतात. पंतप्रधान कार्यालयाकडे तुमची तक्रार गेली आणि त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाला सांगितले की यामध्ये दखल घेऊन. बघा, एक ऐकून घ्या, भारतीय जनता पक्ष सरकार आहे, तक्रार करणारा काय करतो? एक कॉपी मंत्र्यांना, एक कॉपी CMना, एक कॉपी प्राईम मिनिस्टरला, ही आता प्रथा चालली आहे. आणि आपलं सरकार त्या तक्रारीला महत्त्व देतो म्हणून ते संबंधित विभागाला फॉरवर्ड करतात, चेक करा. आणि ते सगळ्यांनी चेक करून झालं. आणि कुठल्याही बाहेर राहिलं प्रश्न 10-12 तक्रार, तर मी माझ्या आयुष्यात एकच जागा माझ्या नावावर होती आणि तेही कधी आमदार व्हायचं अगोदरचं होतं, तेही आम्ही भरून करून मोकळं केलं. आमचं कुठलीही अशी थकबाकी नाही आहे. म्हणजे मुद्रांक शुल्क कुठलंच बाकी नाही असं थेट म्हणायचं तुम्हाला? 100% तर आहे. बघा, तुम्ही बघा, ते का सांगत नाही हा सर्वे नंबर, हा हिस्सा नंबर? ते मोगम आरोप करतात आहे आणि पत्रही मोगम आहे. तरी सांगा ना, ह्या जागेचा बाकी आहे. हे सगळे बिनबुडावेचे आरोप आहे. परत मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्र जनतेला सांगू इच्छितो. धन्यवाद. दुसरीकडे एक मीरा भाईंदरमध्ये एक उंदीर चावून एका महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार देखील उघडकीस आलेला आहे. काय कसं बघता? कारण की महापालिकेचं खरं तर हे रुग्णालय आहे आणि अशा पद्धतीची गैरसोय होती. बघा, मी आता अधिवेशनात होतो त्यावेळी मला हे समजलं. मला याबद्दलची हॉस्पिटलला माहिती घेतलेली नाही आहे. आणि हे झालेलं असेल, उंदीर चावल्याकारण झाला असेल, तर हे 100% गंभीरच आहे. ह्याच्यात काही दुमत नाही. आणि संबंधित जो कोणी असेल ते आम्हीसुद्धा त्याबद्दल मागणी करणार आहे. त्याला सस्पेंड करावं अथवा त्यांच्यावर कारवाई करावं. परंतु ही मी माहिती घेतल्यानंतर अधिक बोलणं उत्तम होईल. धन्यवाद. आज बावनकुळे साहेबांनी पण तुमच्या संदर्भात सांगितलं की जवळपास 10 ते 12 तक्रारी तुमच्या विरोधात आलेल्या होत्या. त्याची चौकशी केला असता कुठलीही त्याच्यामध्ये ठोस अशी गोष्ट आढळली नाही. मात्र हे जे तक्रार करतायत त्यांच्यावर तुम्ही बघा, त्यांची तक्रार काय नाना पटोले साहेबांची, तुम्ही पूर्ण तक्रार वाचा की मधल्या काळात बिल्डरला मदत करण्यासाठी एम्युनिटी स्कीम आणली गेली. तर ही स्कीम कोणी आणलेली? तर महाविकास आघाडीने आणली होती. आणि त्यावेळी ज्यांनी कोणी ज्यांचं भरणं बाकी होतं त्यांनी भरलं. ह्याच्यात चूक आहे का? दोष आहे का? आरोप आहेत का? आणि त्यांचं असं म्हणणं असेल की बिल्डरसाठी केलं तर मला वगळून टाका, पण बाकी महाराष्ट्रात ज्या लोकांनी भरलं तर त्या बिल्डरसाठी त्यांच्या सरकारने आणलेली स्कीम हे तेच सांगतात. आम्ही सांगत नाही आहे, म्हणून स्वतःचंच बघायचं. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.